जय महाराष्ट्र सर्वांना जय शिवराय मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलो। आज आपण आलो मित्रांनो विलेपार्ले या ठिकाणी। म्हणजे येण्याचं कारण काय माहिती मित्रांनो, तुम्ही थंबनेलवर आणि टायटलवरून बघितलं होतं आपण पेशवा आर्ट्स या शॉपला आलेलो आहे, म्हणजे वर्कशॉपला आलेलो मित्रांनो बाप्पांच्या। आणि इकडे आहे ना मित्रांनो, असं माहिती आहे की इकडे ना पेशवा आर्ट्समध्ये ना मित्रांनो कागदाच्या लगद्यापासून बाप्पांच्या मूर्त्या बनवतात, म्हणजे टिश्यू पेपरपासून बाप्पांच्या मूर्त्या बनवतात। आणि हा मूर्त्या आहेत ना मित्रांनो 7 ते 8 महिने पहिलेच बनवायला घेतात। त्या मूर्त्यांना काहीच मूर्त्यांना बाप्पांच्या तयार झालेल्या आहेत। आपण तेच बघण्यासाठी आलो मित्रांनो। आपण बरोबर पर वर्कशॉपला गेलो, परवर्षीची व्हिडिओ बनवले, ते नांबरापूरची व्हिडिओ बनवले। आणि अशा ना तुम्हाला मित्रांनो प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलो की अजून खूप साऱ्या तुम्हाला बाप्पांसाठी मूर्त्या खूप येणार बाप्पांच्या, आणि वर्कशॉप असून सगळं काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। ह्या व्हिडिओमध्ये म्हणजे खूप साऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर मित्रांनो प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि ज्यांनी केलं त्यांचा खरंच मनापासून धन्यवाद। आणि प्लीज पटकन व्हिडिओ आवडले तर लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा आज पेशवा आर्ट्स मला कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या म्हणजे परिवहनपूरक मूर्त्या तुम्हाला कशा वाटल्या ते मित्रांनो। चला तुमचा जास्त वेळ नाही घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो आपण आता पेशवा आर्ट्स इकडे पोहोचलो आणि आपल्याबरोबर ना अजय भाई फिरतोय। अजय भाई कैसे हो भाई? सब बस मजे में। और बाकी क्या है? सब ठीक है भाई, बढ़िया है। आज हम लोग ने मतलब टाइम निकाल के पेशवा आर्ट में आए हैं पोल डोंगरी में। हाँ, तो अभी चलेंगे, यहाँ का अपडेट लेंगे, कितनी सारी मूर्तियाँ बन चुकी है। मूर्ति तो बहुत बन चुकी है, हम लोग ने वीडियो में देखा है, शॉर्ट्स वगैरह में और इंस्टा पे देखा है। तो चलेंगे अंदर का अपडेट देते हैं। और अजय भाई के साथ है ना अजय भाई का दोस्त भी आ चुका है भाई। भाई सब बढ़िया है ना? हाँ बढ़िया। हाँ बस बढ़िया भाई। साथ में भी आया हूँ, चलो भाई थोड़ा आया भाई साथ में। भाई फर्स्ट टाइम आ गए हैं। हाँ चलो अपन जाते हैं अंदर। अजय भाई का भी अपन शूट लेने गए, तो थोड़ा अपन अंदर इधर ही गली में वर्कशॉप है। आपको एड्रेस नहीं बता सकते पूरा प्रॉपर, क्योंकि अंदर अलाउड नहीं है। तो पहिले आम्हाला ना पहिलेच व्हिडिओ बनवायला, सॉरी हिंदीमध्ये जास्त बोललो, व्हिडिओ बनवायला अलाउड आहे की नाही ते बघू। हे बघा समोरच पेशवा आर्ट्स आहे, आपण जाऊ असं सुंदर असं व्हिडिओ बनवू बाप्पांचे, किती मूर्त्या तयार झाल्यात की नाही झाल्यात आपण ते बघू। चला या। तर मित्रांनो आपण आता आतमध्ये जाऊन बघूया बाप्पांच्या मूर्त्या किती रेडी झाल्या। बघा मित्रांनो भन्नाट आतमध्ये बऱ्याचशा मूर्त्या ना बाप्पांच्या तयार झालेल्या आहेत। बघा खूप सुंदर वाटते। बघा हे खूप छान वाटते मूर्ती आतमध्ये पण तर बघा पूर्ण मूर्त्या तयार झालेल्या आहेत मित्रांनो, खूप छान वाटते। ही खूप सुंदर मूर्ती आहे बाप्पाची वरती। हे बहुतेक मुंबईचा पेशवा असू शकतो। आणि इथे एक बघा मस्त मस्त बाप्पांच्या मूर्त्या तयार झालेल्या आहेत। आतमधून पण त्यांना बाप्पांच्या खूप अनेक रूप आहेत। एवढं आपल्याला वाटलं नव्हता की बाप्पांच्या एवढ्या मूर्त्या आपल्याला आतमध्ये बघायला भेटतील। हे बघा एक लहान अशी सुंदर अशी बाप्पांची मूर्ती आहे, आणि इथे पण बघा खूप भन्नाट अशा बाप्पांच्या मूर्त्या आहेत आतमध्ये। जेवढी नजर जाईल तेवढीच ना सगळीकडे बाप्पांच्या मूर्त्याच आहेत आतमध्ये बनताना। हे बघा एक समोर एक बाप्पाची मस्त मूर्तीचं काम चालू आहे, खूप सुंदर वाटते एक मूर्ती। बघा इकडे मस्त आहे। हे बघा खूप सुंदर असं काम करतात। हे बघा सगळ्या ना मित्रांनो मूर्त्या आहेत ना पर्यावरणपूरक मूर्त्या आहेत बाप्पांच्या, पूर्ण टिश्यू पेपरच्या साहाय्याने बनवलेल्या बाप्पांच्या मूर्त्या आहेत। बाबू एक मूर्तीला किती दिवस लागतात? 3-4 दिवस सुकायला, आणि याला तर लागणार टाइम खूप वेळ लागणार आहे, ते दादाला माहिती आहे, कारण की सुकायला तर 3-4 दिवस तरी लागतात। हां, आणि असे पूर्ण एक मूर्ती तयार व्हायला? पूर्ण एक मूर्ती तयार व्हायला आम्हाला माहिती नाही, 3 वर्ष झालं ना आता। अच्छा। हे काम करताना, बाप्पाचं काम करताना मजा येते का दोघांना पण? एक आनंद वाटतं ना बाप्पांचं काम करताना? बघा बिचाऱ्याला खूप आनंद आहे, आणि खरं ते नशिबान आहेत की यांना बाप्पांचं मूर्त्यांचं काम घडवण्याचं
काम आहे, खूप भारी वाटतंय. आणि इकडे बारक्या तू काय करतो? बाप्पा बघायला आलाय. बाप्पा आवडतात खूप. हां, तुझ्या आवडीचा बाप्पाची मूर्ती कोणती? मुंबईचा पेशवा. काय बोलतो मित्रांनो, याला मुंबईचा पेशवा आवडतो. पण आपण ते सरप्राईज आहे, तुम्हाला मी सांगू नाही शकत कोणती मूर्ती आहे. ती मला सुद्धा माहिती आहे. तुला माहिती आहे का? हे बघा, याला पण सुद्धा माहिती आहे मुंबईचा पेशवा. मग तुम्हाला मी दाखवणार नाही आहे, पण फक्त काय बोलतो, आगमनाला दिसणार तुम्हाला. बघा मित्रांनो, सीधा आगमनाला तुम्हाला बाप्पांची मूर्ती दिसणार. आणि इकडे सुद्धा मस्त बघा, वरती आता काम करत आहेत. मूर्तींचं काम चालू आहे बाप्पांच्या वरती पण. आणि ही एक मूर्ती मग मस्त वाटते. आणि इकडे पण 2 दादा काम करतात. हे बघा, इकडे 2 दादा काम करतात. काय रे बाबू, तुझं नाव काय? हर्षद. बाप्पांचं काम करताना आवडतं का? नाही आवडत. आणि किती वर्ष झाले तू बाप्पांचं काम करतोय? मला तर आता स्टार्टिंगच आहे की. अच्छा. आणि खूप सुंदर बघा बाप्पांचं काम करतोय. हर्षद आहे बघा. आणि हर्षद बरोबर दादा, तू कोण? नाव काय? दीपेश सुरेश गुरव. हां दादा, तू किती वर्ष झाले बाप्पांचं काम करतोय? मी लहानापासून आहे दादांकडे. आणि सर्वात सुंदर मूर्ती असून तू कुठची घडवलेली आहे, किंवा तुझ्या एवढ्या अनेक वर्षामध्ये थोड्यात बेस्ट मूर्ती जी कुठची होती? बघायला गेलं तर सगळ्यात बेस्ट मूर्ती आहे. सर्वात बेस्ट मूर्ती आहे. हे नाही की या मंडळाची बेस्ट मूर्ती नाही, म्हणजे असं एक आपल्याला असं वाटतं ना की अरे ही मूर्ती पुन्हा एकदा कधी घडू शकत नाही. एक असा बाप्पाचा एक चमत्कार असतो की जेव्हा होत नसतो काम, ती अचानक मूर्ती घडली जाते. बघायला गेलं तर असं आपल्या इथं म्हणजे पेशवा आहे. हां, मुंबईचा पेशवा. बेस्ट. आणि आणि असे म्हणजे असे भरपूर मंडळ आहे जी बेस्ट मूर्ती होते आणि लोकांनाही आवडते. आणि आता 2 मुलांना विचारलं मी, काम करत आहेत. दादा एक मला सांग की बाप्पांची ही टिश्यू पेपरपासून पूर्ण पर्यावरणपूरक बाप्पांच्या मूर्त्या आहेत. एक मूर्ती बनायला किती टाईम जातो तरी पण? मूर्ती बनायला पकडा ना दादा, आम्हाला आता समजा टिश्यू भिजवलो, हां, त्याला कमसे कम 2-3 दिवस जातो टिश्यू. अच्छा. त्यानंतर मग डाय मारायला कमसे कम सुकायला ती 2 हफ्ते तरी जातात. अच्छा. त्यानंतर मग मूर्ती साचा असतो तो जॉईन करणं, नंतर मग परत अशी मूर्ती उभी होते. हां, त्यानंतर कमसे कम त्याच्यामध्ये 20-22 दिवस तरी जातात एका मूर्तीला. हो. म्हणजे वा, मस्त वाटते. दादा मस्त काम करतात बाप्पांचं. बघा, खूप सुंदर मूर्ती आहे, लहान मूर्ती आहे बाप्पांची. आणि ही स्पेशली मूर्ती ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. अरे बापरे. मित्रांनो, ही जी बाप्पांची मूर्ती आहे, मी तुम्हाला पूर्ण मूर्ती तर दाखवू नाही शकत, पण ही जी मूर्ती आहे ना मित्रांनो बाप्पांची, ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. म्हणजे विचार करा, आपल्या महाराष्ट्रातनं ऑस्ट्रेलियासाठी मूर्ती रवाना होणार आहे, ती म्हणजे पेशवा आर्ट्समधली. तर खरंच खूप. 5 मूर्त्या गेल्या. किती गेले? 5 मूर्त्या. कुठे? आता परत 6वी मूर्ती आहे ऑस्ट्रेलियालाच. हो. 5 मूर्त्या मित्रांनो, 5 मूर्त्या आतापर्यंत ना ऑस्ट्रेलियाला गेल्या आहेत. आणि ही 6वी मूर्ती जाते ऑस्ट्रेलियाला. खरंच कदाचित डेव्हिड वॉर्नर इकडचं आपल्या कारखाने आवडले असते, कारण का डेव्हिड वॉर्नर सध्या आपल्या भारतामध्येच आहे. तर तिथे तुम्ही पाहू शकता ना, पाठी पण तिकडे बाप्पांचं खूप सुंदर. बघा, ही एक रूम मस्त वाटते बाप्पांचा. थोडं कसं आहे ना मित्रांनो, थोडा व्हिडिओ शूट करायला मला भीती वाटते. तुम्हाला पण माहिती असेल का ते कारण काय आहे. पण एक बघा, खूप भव्य दिव्य अशी मूर्ती असेल. ही कदाचित 15-1 फुटापर्यंत असणारच बाप्पांची मूर्ती. आणि इथे बघा बाप्पांचा साच्यांचं काम चालू आहे. असं बघा, सगळे बघा तुम्हाला दाखवतो ना, पूर्ण टिश्यू पेपर असतात ते बघा. हे सगळं टिश्यू पेपर आहे. एक दाखवतो तुम्हाला मी. हा बघा, एक टिश्यू पेपर आहे बघा, तुम्हाला दिसतोय कागद आहे. हा पूर्ण टिश्यू पेपर आहे. आणि खूप भारी वाटते बाप्पांच्या मूर्ती आतमध्ये.
मित्रांनो हे बघा इकडे दादा आहे ना हे फॉर्मपासून आहे ना काम करतात. म्हणजे पेशवा आर्ट्समध्ये तुम्हाला माहिती असणार चलचित्र असते, तर हे आहे ना मित्रांनो कासव बनवतात हे ॲक्च्युली दादा. पूर्ण बघा फॉर्म आहे आणि यांच्याकडे बघा फॉर्म बहुतेक सारे आहेत. म्हणजे ना सर्व काही आहे ना मित्रांनो पर्यावरणपूरकच बाप्पांच्या मध्ये. चलचित्र असं आहे बघा, कासवाचा आकार देते, एक कासव बनवतात इथे. आणि कदाचित कासवावरती बाप्पांच्या काहीतरी असं मूर्ती वगैरे असणार ते बनवतात. पूर्ण म्हणजे पूर्ण पर्यावरणपूरक बाप्पांच्या मूर्त्या असतात बघा. आणि इथे देखील लोकांना मित्रांनो बघा बाप्पाची ना ही जी मूर्ती आहे ते बाप्पांचा जो चेहरा आहे खूप नाजूक आहे, खूप छान वाटतं मित्रांनो. दादा तुम्ही काय बनवताय? कासव म्हणजे चलचित्र असणार का हे? एवढ्याच्या कासवावरती म्हणजे कासव बनवतात. हे बघा दादा कासव बनवत आहेत, म्हणजे कासवावरती बाप्पा उभा किंवा चलचित्रसुद्धा असू शकतं. आणि बघा आतमध्ये सुद्धा बाप्पांचं खूप काम चालू आहे. तर मित्रांनो ना इकडे आपण काही मूर्त्या बघितल्या बाप्पांच्या. इकडे ना मुंबईचा पेशवासुद्धा मित्रांनो इकडे रेडी होते, पण तुम्हाला मी सांगितलं नाही कारण की ते सस्पेन्स आहे. कारण का जे आगमनाला बाप्पांची रूप बघवायला मजा येते ना ती मित्रांनो, आणि ते चलचित्र असते मुंबईचा पेशवा. त्या म्हणून तुम्हाला काही ते मी सांगितलं ना कोणती मूर्ती आहे काय आहे ती. पण मूर्ती एक नंबर आहे यावर्षीसुद्धा. तर मित्रांनो आपण ह्या वर्कशॉपवरून आहे ना त्यांचं दुसरं वर्कशॉप झालं, तिकडे काही बाप्पांच्या मूर्त्या कलरिंग रेडी झालेल्या असं म्हणत आहेत, म्हणून आपण तिकडे चाललेलो आहे. आणि इकडे थोडी ना व्हिडिओ काढायला मला भीती वाटत होती थोडं. तुम्ही तर बघितलं असेल, तुम्ही कमेंट पण केलेलं असेल का माहिती नाही. अजून व्हिडिओ एडिट करताना मी असं बोलतो आहे, पण थोडी इकडे व्हिडिओ काढायला भीती वाटते. कारण का थोडं बाप्पांच्या मूर्त्या म्हणजे अजून प्रॉपर अशी रेडी नाही झाल्या, ते भावना समजून घ्यावी तुम्ही. तर आपण आता यांच्या दुसऱ्या वर्कशॉपला चालू आहे. आपण इकडून थोडं जवळच आहे, म्हणून तुम्ही डायरेक्ट जाऊन वर्कशॉपला भेटू त्या. या आपण ना त्यांच्या दुसऱ्या कारखान्याच्या इकडे आलो आहे. आपण बघू इकडे काही मूर्त्या रेडी आहेत का. हे बघा आहे त्यांचा दुसरा कारखाना आहे. हे बघा इथे प्रबळ रेडी आहेत. हे बघा विठ्ठलाचं सुद्धा प्रबळ आहे बघा, रेडी आहे. कदाचित रस्ता कुठून आहे काय कळत नाही आहे. इथून असू शकतं कदाचित बघा. हा त्यांचा ना मित्रांनो दुसरा कारखाना आहे. इकडे काही मूर्त्या आहेत आतमध्ये बाप्पांच्या, पण ते अजून रेडी नाही झालं, मग तुम्हाला दाखवू नाही शकत. तुम्हाला बघा गल्लीत येताना दाखवलेला प्रबळ आहे, विठ्ठलाचं प्रबळ आहे बघा. हे सुद्धा ना मित्रांनो पर्यावरणपूरक आणि हे आहे ना टिश्यू पेपरच्या सहाय्यानेच बनवला जातो. तसं तुम्हाला मी त्यांच्या दुसऱ्या वर्कशॉपसुद्धा दाखवला, पहिला आपण ज्या वर्कशॉपला गेलो तसं. बघा इकडे काही प्रबळ अजून काम चालू आहे प्रबळांचं. हे बघा हे विठ्ठलाची मूर्ती आहे. तर मित्रांनो आपल्या व्हिडिओची एंड इकडे होत आहे. आता आपण पहिला पण त्यांचा दुसरा कारखानासुद्धा बघितला. सध्या तो बंद आहे आणि आतमध्ये तुम्हाला मी दाखवू शकत नाही मित्रांनो. आपण पहिल्या भागात जेवढं मूर्त्या बघितल्या ना मित्रांनो तर खूप जोरात काम चालू आहे तिकडे. पहिल्या शॉपमध्ये त्यांच्या मित्रांनो थोडं दमलो आहे, ते काय जास्त बोलू शकत नाही. तर मित्रांनो आता पण त्यांना व्हिडिओ तुम्ही बघितला असेल खरं तुमचा मनापासून धन्यवाद. अजून तुम्ही जर चॅनलला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक आणि सबस्क्राईब करायचे मित्रांनो काहीच पैसे नाही आहेत, तुम्हाला सगळं फ्रीमध्ये. ते मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली. आणि हां बाप्पा मोरया असा कमेंट लिहायला विसरू नका. आता आपण भेटू मित्रांनो पुढच्या नवीन जागेवरती, नवीन ठिकाणी, एका नवीन शॉपमध्ये, एका नवीन कारखान्या बाप्पांच्या. तर सर तुम्हाला सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि जय शिवराय.